भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। जमीन अधिग्रहित करून कवडीमोल दर देत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। वाशिम शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन। सिंचन विहिरींचं प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करा, स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले यांचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची 50% अधिक तूट। पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिकांवरती संकट। केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर करून उपाययोजना कराव्यात, खासदार गोवाल पाडवींची मागणी। यवतमाळच्या वणी तालुक्यातील चिखलगाव ग्रामसभेत गोंधळ। उपसरपंचांनी पोलिसांसमोरच अरेरावी करत नागरिकांच्या हातातले माईक फेकल्याचा आरोप। ग्रामस्थांमध्ये गोंधळाचं वातावरण। ठाण्यातल्या दिवा शहरामध्ये ठाकरेंच्या युवा सेनेत तरुणांचा प्रवेश। ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा। मेळाव्याला तरुणांची उपस्थिती। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आजपासून बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला सुरुवात। वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानंतर बीएचएमएस डॉक्टरांना मोठा दिलासा। सुट्या तेलाच्या विक्रीवरच्या बंदीमुळे बारामतीतील तेल विक्रेत्यांवरती उपासमारीची वेळ। अनेक पिढ्यांपासून व्यवसाय करत असल्यामुळे आता काय करायचं, तेल विक्रेत्यांचा सरकारला सवाल। अन्न आणि औषध प्रशासनाच्या सुटं तेल विक्रीवरच्या बंदीमुळे धुळ्यातील नागरिकांना मनस्ताप। 5 किंवा 10 किलोचा डबा घेणं शक्य नसल्यामुळे बंदी उठवण्याची महिलांची सरकारकडे मागणी। रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवरती गुन्हा दाखल। तक्रारीमध्ये रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या लोणी गावामध्ये एका शेतकऱ्यानं 6.5 एकरवरील सोयाबीनवरती फिरवला रोटावेटर। बोगस सोयाबीन बियाण्यामुळे पेरणी करूनही पिकांची उगवण न झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप। श्रीलंकेविरुद्ध देवदत्त पडिक्कलचं सलग दुसरं दमदार शतक। कोलंबोच्या सामन्यामध्ये पडिक्कलची 193 चेंडूमध्ये 117 धावांची खेळी। श्रीलंकेत विदेशी संघाकडनं 3ऱ्या क्रमांकावरती सर्वाधिक धावा करणारा पडिक्कल ठरला जगातला पहिला फलंदाज। श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये ध्रुव जुरेलचं दमदार शतक। 177 चेंडूंचा सामना करत ध्रुव जुरेलची 115 धावांची नाबाद खेळी। ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कलच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत।